नमस्कार मित्रांनो. आज मी टी व्हीवर बातम्या ऐकत असताना एका बातमीने एवढा प्रभावित झालो, क्षणभर मला काही सुचेना. बातमी अशी होती, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अशी घोषणा केली की लवकरच इराणवर हल्ला केला जाईल. तेव्हा समस्त इस्रायली सेनेने सतर्क राहावं, केव्हाही इस्रायलवर हल्ला करण्यात येईल. आणि ते पुढे म्हणाले, अमेरिकेची मदत नसतानाही, अमेरिका सोबत नसतानाही इस्रायल इराणवर हल्ला करेल. ह्या बातमीने मी स्तंभित झालो. मित्रहो, बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. आणि एका पंतप्रधानामध्ये एवढी हिंमत येते कशी की अमेरिकेसारखा बलाढ्य देश एवढ्या वर्षापासून त्यांच्या पाठीमागे असताना आज त्या अमेरिकेने थोडं धरसड वृत्ती अवलंबली आणि इराणबरोबर वाटाघाटी चालू ठेवल्या. त्या वाटाघाटीला कंटाळून आणि एकूण अमेरिकेची भूमिका लक्षात आल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर हल्ला करायला नाखुश आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःहून असं सांगितलं की अमेरिका आमच्यासोबत नसला तरीही इराणवर हल्ला करण्यात येईल. मित्रहो, इराण काही छोटा देश नाही आणि त्यांच्याकडेही प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्र दारुगोळा आहे आणि तेही लढवय्ये लोक आहेत. इराणी हे लोक मुळात आज जरी ते मुस्लिम असतील तरी पूर्वीचे ते इराणी लोक होते की ज्यांचा धर्म पारशी होता. आणि इराणी हा समाज मोठ्या प्रमाणात शूर आणि बलशाली असा समाज आहे. आणि त्या समाजाच्या विरोधात आज बेंजामिन नेतन्याहूंनी जी घोषणा केली, ती घोषणा ऐकून मला असं वाटलं की बेंजामिन नेतन्याहू हे जिद्दी, कणखर, हिंमतवान आणि लढवय्या नेता आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे एका यहुदी माणसाच्या रक्तात असं काय समीकरण आहे, त्यांचा DNA असा कुठल्या जुन्या पिढीतल्या थोर परंपरेतला आहे की त्यांनी एवढी हिंमत दाखवावी. मित्रहो, मुळात इस्रायलचा जन्म झाला तो अशा ठिकाणी की ज्याच्या आजूबाजूला सगळे मुस्लिम देश आहे आणि अक्षरशः इस्रायलने अरबांची भूमिका बळकावून त्या ठिकाणी एक देश निर्माण केला. मित्रहो, हे सगळं बघत असताना आपण थोडं त्यांच्या इतिहासाकडे गेलं तर आपल्या अशा लक्षात येईल, सगळ्यात जुना धर्म म्हणजे ज्यू. आणि तो त्यांचा एक राजा डेव्हिड नावाचा इस्रायलला होता, ज्या काळात येशू ख्रिस्त जन्माला आले. आणि येशू ख्रिस्ताचं मरण या डेव्हिडच्या सल्ल्याने झालं, कारण येशू ख्रिस्त हा त्या राजाला कर देऊ नका असं सांगत होते आणि त्यामुळे हा बंडखोर आहे असं म्हणून डेव्हिड या ज्यू राजाने येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले. आणि त्यानंतर काही वर्ष त्यांचं राज्य राहिलं. पण 200 ते 300 वर्षानंतर मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म फोफावला आणि त्यांच्या राजाने मग मात्र ज्यू लोकांना सळकून पळस करून सोडलं. हे लोक अक्षरशः 1,500पेक्षा जास्त वर्ष ह्या देशातून त्या देशात पळत होती. जिथे गेले तिथे व्यापार करणं, जिथे गेले तिथे पाहिजे त्या पद्धतीने लोकांशी चांगला संपर्क ठेवून आपला पैसा कसा वाढेल, आपला व्यापार कसा वाढेल याच्यावर त्यांनी नियंत्रण ठेवलं. पण त्या दरम्यान वेगवेगळ्या जमातीकडून, बहुसंख्य समाजाकडून, त्या देशातल्या बहुसंख्य वर्गाकडून यांची अवहेलना झाली. पण तरीही हा समाज टिकून राहिला आणि जगभर विखरलेला असल्यावर 1927च्या दरम्यान हळूहळू हा इस्रायल या टापूमध्ये जमा व्हायला लागला. खरं तर इस्रायल ही जी भूमी आहे ही मूळ ज्यू लोकांचीच आहे. पण मध्यंतरी ज्या उलथापालथ झाल्या, ख्रिश्चनांनी यांना पळून लावलं आणि नंतर आलेल्या मुस्लिमांनी यांना तिथून खदेडलं
आणि अरबांनी त्या ठिकाणी ताबा घेतला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्लंड यांनी काही देशाने करार करून या लोकांना त्या ठिकाणी बसवायला परवानगी दिली आणि हळूहळू इस्रायल हा देश तयार झाला की ज्या समाजाला 2000 वर्षापर्यंत देश नव्हता, जगभर इकडे तिकडे लांडगीतोड होत असणारा हा समाज, कसा तरी जगत असणारा पण जगभर श्रीमंतीत वावरणारा हा समाज एक देश म्हणून उभा राहिला. आणि मग प्रथमच यांनी असा निर्धार केला की आजूबाजूच्या मुस्लिम देशांना पुरून उरायचं असेल तर आपल्याकडे सैन्य, तेही बलाढ्य, शस्त्रास्त्र, टेक्नॉलॉजी, पैसा हवा आणि त्या पद्धतीने त्यांनी तो सगळा उभा केला. खरं तर इस्रायल हा वाळवंटी प्रदेश, त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आणि एक छोटासा प्रांत, लोकसंख्या बी 1 कोटीच्या आसपास. तेव्हा अशा समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती केली की आजूबाजूच्या इजिप्त, तुर्कस्तान, जॉर्डन, सिरिया, इराक, इराण या सगळ्या मुस्लिम देशांना तो पुरून उरला. आणि आता मुळात गाझामधल्या काही आतंकवाद्यांनी त्या देशाच्या नागरिकांवर हल्ला केला आणि त्यानंतर 1 वर्षापासून ते गाझा आणि पॅलेस्टाईन आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या मुसलमान देशाशी लढाई मध्ये अडकलेले आहेत. तेव्हा या सगळ्या देशांना मदत करणारा इराण त्यांच्या डोळ्यात खुपसत होता आणि इराणला धडा शिकवण्याची भाषा बेंजामिन नेतन्याहू यांनी केली, तीही अमेरिकेची सहकार्य नसताना. तेव्हा मित्रहो, हा जो देश आहे हा कशा प्रकारे उभा राहिला आणि त्याचा जो बेंजामिन नेतन्याहू आहे हा खंबीर आणि कुशाग्र बुद्धीचा माणूस, लढवया माणूस कसा उभा राहिला त्याच्याकडे बघितलं, त्याचं वक्तव्य बघितलं, त्याची हिंमत बघितली तर मला जरी ते राज्यकर्ते असतील तर त्याच्यात एक बलाढ्य सेनापती दडलेला असा वाटतो की जो पूर्वी अलेक्झांडरच्या रूपात, जो पूर्वी श्रीधरच्या रूपात आणि त्यानंतर महाराज शिवाजीसारखे एक स्वतंत्र राजे की ज्यांनी औरंगजेबला पळून सोडलं, अशा शिवाजी महाराजच्या रूपात आणि तसंच नेपोलियनसारखं लढवय नेतृत्व असे सगळे गुण संपन्न असणारा हा बेंजामिन नेतन्याहू नेता आज सगळ्या जगाला हिंमत आणि ताकद देण्यास पुढे आहे. आणि त्यांचे हे सगळं बघून सगळं जग स्तंभित आहे. एवढा छोटासा देश, एक वाळवंटी देश आणि त्याचा एक पंतप्रधान अमेरिकेच्या मदतीशिवाय इराणवर हल्ला करायची तयारी करतो. इराणी काही छोटा देश नाही, त्याच्याकडे क्षेपणास्त्र ताकद सगळे आहे. पण तरीही मित्रहो, म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांची प्रतिमा कशी आहे की जशास तसे उत्तर देण्याची भीती नाही, मरायला आणि मारायला तयार आहे. पण मित्रहो, एकटे बेंजामिन नेतन्याहू खणखर नाही, त्यांचा पूर्ण समाज, त्यांचे इस्रायलचे नागरिक सगळे यांच्या पाठीमागे उभे आहेत. आणि तिथला प्रत्येक व्यक्ती हा लढवया वृत्तीचा आहे. तो व्यापारातही कमी नाही, तो शेतीमध्येही कमी नाही आणि तो लढायलाही कमी नाही. असा जेव्हा समाज उभा राहतो तो समाज हजारो वर्ष जगतो, टिकतो आणि जगावर नेतृत्व करत असतो की जे काम आज इस्रायलने केलं, बड्या बड्या राष्ट्रांना जे शक्य झालं नाही ते आज इस्रायलचा बेंजामिन नेतन्याहू करून दाखवतो. नमस्कार.